जे पळाले त्यांना तुम्ही आणा, कुठून बी आणा त्यांना, नाही तर आमच्या हवाले करून द्या, आमच्या हवाले करून द्या. आम्ही जो नाही करेल मग ते आम्ही पाहून घेऊ पुढचं. आम्हाला एवढंच न्याय पाहिजे. त्यांना जे पळाले ना त्यांना आणा. का पळाले? त्यांच्याकडे गलती असती ना, नाही ना, मग ते पळाले का बरं पळाले ते? त्या दिवशी बी ते लोक आमचे पोरं पळाले नाल्यामध्ये गरज आज 5 दिवस होऊन गेले तरी कोणी काही केलं नाही. त्यांना जामीन लागू व्हायला नको पाहिजे एवढं तुम्ही शासनाला सांगा. जोपर्यंत मागचे जे आरोपी आहेत ते जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मंजूर व्हायला नको, याच माझं मागणं आहे. बस शाळा बंद व्हायला पाहिजे, शाळाला डायरेक्ट शेल लागायला पाहिजे, शाळा बंद. त्यांना आम्हाला न्याय पाहिजे. आमचे मुलं जसे गेले तसे त्यांना 10 वया नको, शिक्षा पाहिजे त्यांना. आमच्या मुलांना झालं तसं त्यांना लाजारी वाटल्या. अरे माणूस जीव जातो, एखादी घटना घडते आपण जीव टाकायला करतो. हे नालायक नगरपालिकाला बोलवता, लाजारी वाटते. पोटचे पोरं राहतात असे करते का ते? आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला कोणतं गोष्ट पाहिजे. शाळा बंदच व्हायला पाहिजे. कोणत्या गोष्टीची अपेक्षा? भडगाव शहरातील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील केजी शिकणाऱ्या 4 वर्षीय बालकांचा शाळेलगतच असणाऱ्या कोल्हा नाल्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार रोजी संपूर्ण भडगाव शहरात अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चाळीसगाव रोड, राजे संभाजी महाराज चौक, पारोडा रोड, महाराणा प्रताप चौक, बाळद रोड, बस स्टँड परिसर, बडेझर कॉम्प्लेक्स, नौकार प्लाझा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पाचोरा रस्ता, महात्मा फुले चौक, मेन रोड, पेठ चौफुली व पेठ भाग आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी व पालकांनी नागरिकांनी सर्वपक्षीय बंद पाळत घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने 100% सर्व व्यवहार ठप्प केले. यावेळी मयत परिवारासह सर्व भडगावकर व डॉक्टर असोसिएशन भडगाव यांनी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट व भडगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले. या निवेदनात सदर घटनेतील फरार संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे, सदर घटनेचा तपास CID मार्फत करण्यात यावा, घटनेला जबाबदार असणाऱ्या शैक्षणिक अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे व अतिक्रमित व चुकीच्या जागी निधी देऊन बांधकाम कसे काय झाले यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासन यांनी मान्यता कोणत्या आधारावर दिली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी, या विविध आशयाचे निवेदन दिले. यावेळी मयत बालकांच्या परिवारातील सर्वांनी आक्रोश करत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी लावून धरली. यावेळी भडगाव पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.